खैर हा 15 मीटर उंचीपर्यंत वाढणारा पानझडी काटेरी वृक्ष आहे. चीन, आग्नेय आशिया, भारतीय उपखंड व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशात हा निसर्गतः आढळतो. याच्यापासून काथ हा विड्याचा घटक पदार्थ बनवला जातो. हिंदू मान्यतेनुसार खैर मृग नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला जातो. खैराचा आढळ प्रामुख्याने आशिया खंडातील भारत, चीन, पाकिस्तान, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी असतो. या झाडाच्या कोवळ्या फांद्या फिक्कट रंगाच्या असतात. जुन्या खोडाची साल करडी खरखरीत असते. पाने संयुक्त असून पिसासारखी 2 भागात विभागलेली असतात. खैराची फुले पिवळ्या रंगाची असतात. त्यांना देठ नसतो. पानाच्या बगलेत किंवा कणसाच्या स्वरूपात पातळ सपाट टोकाला निमुळत्या होत गेलेल्या शेंगा वृक्षावर येतात. या शेंगांमध्ये 3 ते 8 बिया असतात. खैराचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. त्याला वाळवी लागत नाही. त्यामुळे त्याचा उपयोग लाकडी खांब, हत्यारे, अवजारे, बासरी, होड्या इत्यादी वस्तू बनवण्यासाठी होतो. खैराच्या झाडाचा अतिजून लालसर मध्य काष्टापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास काथ किंवा काथ म्हणतात. खैराच्या बिया प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून काथ वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काथाचा वापर करतात. काथ कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठी काथाची पूड आणि मध घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास काथ पूड वापरतात. काथाचा उपयोग जखम लवकर भरून येण्यासाठी होतो. तसेच उपदंशाच्या व्रणावरही काथ उपयुक्त आहे. काथ पाचक, रक्तशोधक आणि कफनाशक असून खदिरवटी, खदिरादी तेल या आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात. खैराचे लाल खैर, सोनखैर असे इतर प्रकार आहेत. धन्यवाद.